हे सगळं कधी थांबवणार आहे तुम्ही? काय थांबवणार आहे? हेच जे चाललंय ते. काय चाललंय? तुम्हाला खरंच माहित नाही काय चाललंय ते? उगाच मला येड्यात काढू नका. मला आता कळून चुकलंय. तुम्ही मेला नव्हतात, मेल्याचं नाटक करत होतात. आम्ही मारल्याचं फक्त निमित्त झालं, पण हे बुवा बाजी करायचं सगळं आधीपासून ठरलं होतं तुमचं. खरं आहे ना? बोला की. लालेजी काय आहो तुम्ही? तुम्हाला तेच तेच बोलून कंटाळा नाही का येत? याआधी सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलंय. पुन्हा 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 त्याच विषयावर का बोलतोय आपण? माझं आहे का, असा लोकांना फसवून मिळालेला पैसा चांगला नाही. असा पैसा फार काळ नाही टिकत आहो. हा पैसा घरात अवदसा घेऊन येईल, आयुष्य बर्बाद करून ठेवल. माझं ऐका की, अजून वेळ नाही गेली. हे जे चाललंय ना ते सगळं बंद करून टाका. नको आपल्याला असला पैसा. लालेजी अहो, हे सगळं मी नाही करत. हा भगवंताचा आदेश आहे आणि मी फक्त पाळतोय. लालेजी, भगवंताच्या कार्यामध्ये कृपया हस्तक्षेप करू नका. मी हस्तक्षेप करते का? बायको आहे तुमची, माझा हक्क आहे तुमच्यावर. तुम्ही कुठं चुकत असाल तर ते सांगायचा हक्क आहे मला. तुम्हाला चांगला मार्ग दाखवायचा हक्क आहे. हे बघा, आधीचे सगळे उद्योग मी माझ्या पोटात घेतलेत, पण का? कारण त्यात एक हात दुकटी बाई फसत होती. त्या बायकांना अक्कल नव्हती. पण आता तुम्ही अख्ख्या गावाला फसवायला निघालाय. मला नाही पटत. बायको म्हणून मला तुमची काळजी वाटते, मला गावाची काळजी वाटते. हे बघा, हे जे काही चाललंय ना, बायको म्हणून मला लय त्रास होतो याचा. लालेजी, तुम्हाला त्रास होतं हे मला सहन होत नाहीये. तुम्हाला एवढाच त्रास होतोय तर मला सोडून जा. असंही मी मोह, माया, वासना, संसार या सगळ्याचा त्याग केलाय. तुम्हाला सोडायला लग्न नाही केलंय मी तुम्हाला सांगते, मला हे सगळं नाही पटत आहे. का थांबत नाहीये हे? लाले, आले. नाही पटत आहे मला. काय हिची कटकट कटकट कटकट. हिला सुद्धा माझी आठवण येते बहुतेक. बोल ग. हॅलो, ऐका ना, दादा आला होता. कसा काय? पोलीस होते ना तिकडे? नाही, तो जेव्हा आला तेव्हा पोलीस नव्हते घरी आणि तो लपून छपून आला होता. मी पोलिसांना फोनही लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या हातून मोबाईल खेचून घेतला आणि फेकून दिला आणि तो इथनं पळून गेलाय. तो इथून खूप रागात निघालाय. तुम्हाला मारण्याच्याच बेतात आहे. प्लीज तुम्ही अलर्ट राहा आणि स्वतःची काळजी घ्या. विभावरी, मला लोकांची काळजी घेता येते आणि माझी काळजी घेणारा भगवंत आहेच की. काळजी करू नकोस. काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. आणि असंही ज्याच्या नशिबात ते लिहिलंय ते होतच. समजा तुझ्या भावाच्या हातून जर माझा मृत्यू लिहिला असेल तर त्यात ढवळाढवळ करणारे आपण कोण, सांग बरं? अहो, तुम्ही असं काही बोलू नका. तुम्हाला माझी शपथ आहे, आता मी तुम्हाला नाही गमवू शकत. नाही गमवणार, शब्द आहे माझा. तू काळजी करू नकोस. तू मला शरण आली आहेस ना, सगळं ठीक होणार. शांत राहा. ठेवतो. बाय बाय बाई, केवढे पैसे, केवढे दागिने. बघा, मी काय म्हणलं होतं तुम्हाला, काय म्हणलं होतं का गो, पैशाबद्दल बोला म्हणून. हा, म्हणलं होतं का नाही? या मामुळे एवढे सगळे पैसे आणि दागिने तुमच्या ताब्यात आले बरं का. कोण म्हणलं का? हा, अगं माझा दरारच असा आहे ना, त्याच्यामुळे त्याला कळलं की ही संधी जबाबदारी आता आपणकडेच द्यायला पाहिजे म्हणून. हा, आणि तू काय म्हणत होती का? माझा दरार फक्त सुद्यावरच चालतो, गोपाळ माझा ऐकत नाही. हा, दिली की नाही आपसुक समधी जबाबदारी पैशांची माझ्या खांद्यावर. ते बी खरंच आहे. तवा बाई, हिता आम्हीच तुम्हाला एवढे घाबरतो म्हणल्यानंतर पोरं का नाही घाबरणार तुम्हाला? हा, बरोबर आहे. केवढे पैसे, केवढे दागिने. अहो, ऐकर, मी काय म्हणते, ती फुलत आली ना तर उगं पैसे दागिने बघून कालवा कर. एक काम करते ना, मी आहे ना हे सगळं गोळा करते आणि मी सुरक्षित ठिकाणी ठेवून देते बरं का.
ठेव. हे बरं आहे तुझं. हा म्हणजे जबाबदारी माझ्या अंगावर मी घ्यायची आणि पैसे तू घेऊन जाणार, हे अजिबात चालणार नाही. हे बघ, देवा धर्माचं काम आहे, याच्यात काही गडबड झाली ना तर माझ्या अंगलट येईल. हा हा का आता मी काय गडबड करणार आहे तवा? हा ऐका ना, आपलेच पैसे आपल्याकडेच राहणार आहे. ठेवते ना मी, सगळं सुरक्षित ठेवून घेते माझ्याकडे बरं का. हा ए ठेव खाली, ठेव. बघा बाई, काय करायचं ती करा. हा अहो, पण एक ध्यानात आहे ना, गोपाळ काय म्हणला होता का या पैशां दागिन्यांमध्ये काही गडबड झाली तर तुमच्या अंगलट येईल, जीवानिशी जाईल. का म्हणला असं होतं तसं? त्याच्याकडे कुठं काय लक्ष देतोय तू? हा? अगं तो बळच आपल्याला घाबरवायला म्हणत होता मला तो. हा काय नाही, आपण पैशाला हात लावू नये, त्याच्यानंतर ते सुरक्षित राहावे म्हणून. पण मी असल्या गोष्टीचं काही टेन्शन घेत नाही. लक्षात आलं का तुझ्या? बरं जातो. हा बघ तुम्ही माझं काय करायचं. जातो, जाऊन झोप. झोपते. थोडे ठेवले असते ना पैसे माझ्याकडे. काय नाही मिळणार, चल जाऊन झोप जा. पैसे आले की माणूस बदलतो, हेच खरंय. जाते. ऐ थांब जरा, आणि इकडे ते बी काय ये इथं लपवलेली. अहो, हाय. हा चल जा आता झोपायला जा. या पैशावर कोणाचा बी हक्क नाही. जाते. कोणाचा हक्क नाही, कोणाचा हक्क नाही. उगी मरमर केली. फक्त माझा हक्क आहे. काय रे राऊत, तुला काय वाटतं ह्या बाबाकडे खरोखरच दैवी शक्ती असेल का? तर ती त्यालाच माहिती. आणि तसं पण बऱ्यापैकी बाबा बोंधूच असतात बघ. आणि असं बी नाही, काय काय बाबांना खरंच दैवी शक्ती मिळालेली असती. अरे मी ऐकलंय तर आमच्या गावाकडच्या लोकांकडनं, जुन्या काळात नाशिलो काही लोक होती त्यांना सिद्धी मिळालेली, आणि त्या जोरावर त्यांनी बऱ्याच लोकांना भलं केलं या. अरे पण जामकर साहेबांचा कुठं विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टींवर? ती म्हणाच की. पण मला एक सांग, ह्यो बाबा आधी म्हणला की मला जिवंत समाधी घ्यायची, जिवंत समाधी घ्यायची. लगेच जागे उतरणं मारला त्यानं. मला देवाचा आदेश आलाय. मला ना काहीतरी गडबड वाटते बघ. हे हवालदार अजून जागेच आहेत. ते झोपायची वाट बघितली पाहिजे. तोपर्यंत दुसरा काय मार्ग आहे का शोधला पाहिजे. आपण आपलं काम करू. असे लय बाबा ये आले न गेले, त्यांचं प्रत्येकाचं पितळ उघडं पडले एक दिवस. अरे ह्यो तर आत्ता बाबा झालेला आहे. चल चल. आज काही पण झालं ना तरी तुला संपवणार. खरं तर या जामकरला मी थँक्यूच म्हटलं पाहिजे. एवढी सिक्युरिटी मला, एवढी सिक्युरिटी असताना आता विभावरीचा भाव कशाला येईल माझ्याकडे. देवी सिंग, एवढी भारी रात्र आहे, विभाच्या भावाचा विचार करत असतो. विभाचा विचार केला पाहिजेस. विभा, कधी भेटतो तुला?